Hello everyone, welcome to RMS tutorial. In the previous lecture we have seen about the swing introduction, swing component, okay, and we have and also we have seen some advanced swing components. What are the types of swing components and all that thing. Also we have seen one program which was JComboBox in JFrame, okay. In today's lecture, we will be going to see the remaining program, which was write a program to create JTree and JTable. So in this program, we will focus on what is JTree. Okay, as we discuss in our PPT, let's move on to the PPT. As we discuss in our PPT, the type of tree, a tree-like structure, which includes root node and the leaf node. Okay, sub nodes, like root node which includes the two folders, and in that two folders we have sub files. So that is the hierarchy of a tree like structure, which is JTree, which is a swing component. Okay, आता आपण ह्याचा एक प्रोग्राम बघणार आहोत नोटपॅड मध्ये. ओके, लेट्स गो ऑन नोटपॅड. येस, ओव्हर हिअर आता इकडे आपण काही पॅकेजेस इम्पोर्ट केलेले आहेत. इम्पोर्ट java.awt. ओके, ॲज आय सेड की जरी आपण स्विंग कंपोनंट यूज करत असू तरी आपल्याला AWT पॅकेज यूज करायचं आहे. ओके, सो वी हॅव इम्पोर्ट AWT पॅकेज. वी हॅव ऑल्सो इम्पोर्ट javax.swing पॅकेज. ऑल्सो javax.swing.tree.default.mutable.tree node. ओके, हे बाय डिफॉल्ट त्या क्लासचं नाव असणार आहे जो आपण त्या पॅकेजमध्ये इम्पोर्ट करतोय. ओके, हे तुम्हाला कंपल्सरी जर तुम्ही ट्रीचा प्रोग्राम रन करत असाल तर तुम्हाला हे द्यायचंच आहे. पब्लिक क्लासचं नेम तुम्ही लिहायचं आहे, प्रॅक्टिकल नंबर 19. ओके, नेक्स्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स तुम्हाला तिथं द्यायचं आहे, फ्रॉम विच आर ॲक्च्युअल प्रोग्राम विल बी स्टार्टेड. ओके, फ्रेम एफ इज इक्वल्स टू न्यू फ्रेम. ओके, आता आपण इथे फ्रेम जे फ्रेम नाही घेतलाय, आपण नॉर्मली इथे फ्रेम घेतलाय. फ्रेम एफ इज इक्वल्स टू न्यू फ्रेम. मग त्या फ्रेमच्या ऑब्जेक्टला आपण सेट विजिबल ट्रू केलेलं आहे. सेट टायटल आपण दिलं आहे ॲडव्हान्स जावा इन ट्री. सेट साईज 400 दिलेली आहे. आता आपण ॲक्च्युअल ट्री नोड बघणार आहोत. आता पहिला आपण काय केलेलं आहे, इथे जसं वरती आपण इथे दिलेले आहे की कुठला क्लास नेम आपण यूज करणार आहोत, तर तो आहे डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड. डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड स्टाईल नावाचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेला आहे. इज इक्वल्स टू न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड स्टाईल. कलर नावाचा एक ऑब्जेक्ट घेतला आणि फॉन्ट नावाचा एक ऑब्जेक्ट घेतलाय. बिफोर एक्सप्लेनिंग दिस प्रोग्राम मी तुम्हाला त्याचं आउटपुट शो करते, म्हणजे ते तुम्हाला इझिली जाईल. तर इथे बघा, हे 400 साईज आहे. हे आपल्याला आउटपुट विजिबल झालेलं आहे आणि आपल्याला टायटल पण आपण त्या फ्रेमला दिलं आहे ॲडव्हान्स जावा इन ट्री. आता आपण इथे काय केलेले आहेत, आपण इथे 3 ट्री नोड्स घेतलेले आहेत. ओके, आता ते ट्री नोड्स म्हणजे मेन रूट्स आहेत आपले, स्टाईल, कलर अँड फॉन्ट. ओके, आता स्टाईल डॉट ॲड कलर, स्टाईल डॉट ॲड फोन्ट, राईट, फोन्ट आपण घेतलेला आहे. आता स्टाईलमध्ये आपण काय केलेलं आहे, स्टाईलच्या फोल्डरमध्ये आपण कलर आणि फॉन्ट तिथं आपण टाकलेलं आहे. ओके, समजते तुम्हाला. एक ट्री नोड घेतलेलं आहे, त्या ट्री नोडमध्ये कलर आणि फॉन्ट आपण ॲड केलेला आहे. ओके, नेक्स्ट काय केलं आहे, डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड रेड इज इक्वल्स टू न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड रेड. म्हणजे रेड हे आपण काय करणार आहे, त्या कलरवाल्या फोल्डरमध्ये आपण इनपुट करणार आहे. बघा, रेड, ब्लॅक, ब्ल्यू, पिंक आपण त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. कशामध्ये, कलरमध्ये. कलरवाल्या फोल्डरमध्ये आपण रेड, ब्लॅक, ब्ल्यू अँड पिंक आपण इन्क्लूड केले. कसं, सेम डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड रेड इज इक्वल्स टू न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड रेड, मग ब्लॅक, मग ब्ल्यू, मग पिंक, सेम. आणि त्याला आपण काय केलं, लगेच खाली कलर डॉट ॲड, म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये आपण ॲड केलेलं आहे. आपल्याला कुठला ऑब्जेक्ट पाहिजे तो. जर आपण त्याच्यामध्ये फॉन्टमध्ये जर आपण ॲड केला तर खाली आपण तेच केले, डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड इटॅलिक इज इक्वल टू न्यू डिफॉल्ट म्युटेबल ट्री नोड इटॅलिक. म्हणजे ह्याच्यामध्ये
ह्या फॉन्टच्या फोल्डरमध्ये आपण इटॅलिक अँड कॅलिब्री हे 2 फाईल्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, इटॅलिक आणि कॅलिब्री. आणि त्याला काय केलेलं आहे आपण, फॉन्ट जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलतात त्याच्यामध्ये आपण काय केले, ॲड केलेले आहेत हे दोन्ही फाईल्स. ओके, समजते. त्याच्यानंतर लास्ट काय केलं आपण, डिफाईन केलंय जेट्री. जेटी इज इक्वल्स टू न्यू जेट्री स्टाईल. म्हणजे त्या स्टाईलमध्ये कलर अँड फोंट आहे आणि त्या कलर अँड फोंटमध्ये त्याचे काही फाईल्स आहेत. आणि जेट्रीला जेव्हा आपण डिफाईन करू तेव्हा फक्त आपल्याला स्टाईल त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे, कारण ह्या स्टाईलमध्ये कलर आहे आणि फॉन्टचं फोल्डर आहे आणि त्या फोल्डर्समध्ये बाकीचे फाईल्स आहे. So we have to only include style, not color, font or italic, calibri. We don't have to add all that things. We have to just add style folder, and then at last we have to add f.add.jt. मग जेट्रीचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला त्या फ्रेममध्ये ॲड करायचा. म्हणजे ह्या फ्रेममध्ये तो आपला पहिला फोल्डर ॲड होऊन जाईल, ऑब्जेक्ट ॲड होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये हे सगळे सब ऑब्जेक्ट्स आहेत, सब लीफ नोड्स आहेत. ओके, दिस इज द सिम्पल प्रोग्राम ऑफ ट्री. ओके, हा तुम्हाला थेरॉटिकली पण येऊ शकतो. ऑल्सो तुम्हाला हा प्रॅक्टिकल नंबर कुठला आहे तुमचं, प्रॅक्टिकल नंबर हा येस 19 आहे. राईट द प्रोग्राम टू क्रिएट जे ट्री अँड जे टेबल. ओके, नेक्स्ट जो आपण टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक असणार आहे आपला इंट्रोडक्शन टू इव्हेंट हँडलिंग, डेलिगेशन इव्हेंट मॉडेल, इव्हेंट सोर्स, इव्हेंट लिस्नर. ओके, आता हे काय आहे तर आपण पीपीटी आपली स्टार्ट करू. येस, इंट्रोडक्शन टू इव्हेंट हँडलिंग. आता हे इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय आणि काय असतं ते. Okay, event handling is the mechanism that control what happens when user interact with GUI. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे कंपोनेंट्स बघितले, फक्त बघितले, ओनली डिस्प्ले केले. आपण त्याच्यावर काही सर्टन काइंड ऑफ ऍक्शन आपण परफॉर्म नाही केली किंवा आपण त्याच्यासोबत इंटरॅक्ट नाही केलं. आपण काय केलं, फक्त त्या कंपोनेंटला ऍड केलं आणि त्याला डिस्प्ले केलं. वी हॅव नॉट इंटरॅक्ट विथ दॅट पर्टिक्युलर कंपोनेंट. Okay, now just think about an analogy that think of a doorbell. Okay, आता एक डोरबेल आहे, आपण त्याला प्रेस केल्यावर, त्या बटनला प्रेस केल्यावर एक सर्टन काइंड ऑफ ऍक्शन परफॉर्म होतीये, काहीतरी आवाज निघतोय त्यातून, राईट. म्हणजे इव्हेंट काय होते की आपण प्रेस करतोय. ओके, हँडलिंग म्हणजे होतंय काय नंतर, इव्हेंट म्हणजे आपण प्रेस करतोय, राईट, काहीतरी आपण टास्क करतोय, दॅट इज अ इव्हेंट. But what is happening is sound येतोय, right? The delegation event model is nothing but checking if button was clicked or not. The source काय आहे तिथे बटन, आणि टास्क काय आहे, डेलिगेशन ऑफ हँडलिंग काय आहे की त्याने ऐकलं, क्लिक झालं आणि त्याच्यानंतर काहीतरी झालं, ऐकलं. ओके, दॅट इज नथिंग बट डेलिगेशन इव्हेंट मॉडेलिंग. ओके, त्याच्यानंतर त्याचे काही कोर कंपोनेंट्स आहेत. इव्हेंट सोर्स म्हणजे काय, इव्हेंट सोर्स म्हणजे काय की जेव्हा आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेस कंपोनंट आपण जेव्हा जनरेट करतो तेव्हा त्या प्रत्येक कंपोनंटमधून एक इव्हेंट जनरेट होतो. दॅट इज नथिंग बट इव्हेंट सोर्स, राईट. एक तो कंपोनंट म्हणजे तुमचा बटन, टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, रेडिओ बटन, कॉम्बो बॉक्स, एनिथिंग. इव्हेंट ऑब्जेक्ट म्हणजे काय की सर्टन काइंड ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज क्रिएटेड बाय दॅट सोर्स विच इज इनकॅप्सुलेट इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इव्हेंट. म्हणजे आता बटनला काय करू शकतो आपण, प्रेस केलं की काहीतरी होणार आहे, प्रेस किंवा क्लिक केल्यावर काहीतरी होणार आहे, राईट. टेक्स्ट फील्डमध्ये आपण काहीतरी राईटअप केल्यावर काहीतरी होणार आहे, राईट. तर दॅट इज नथिंग बट इव्हेंट ऑब्जेक्ट. इव्हेंट लिस्नर म्हणजे काय, an object that waits for an event and defines the code to execute when it happens. म्हणजे काही ॲक्शन परफॉर्म झाल्यावर, काही त्या ऑब्जेक्टवर काही ॲक्शन परफॉर्म झाल्यावर होणारी जी गोष्ट आहे, जी एक्झिक्यूट होणार आहे नंतरून, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इव्हेंट लिस्नर. ओके, आता इथे बघा इव्हेंट क्लासेस आहेत. ॲक्शन इव्हेंट आहे, आयटम इव्हेंट आहे, की इव्हेंट आहे, माऊस इव्हेंट आहे आणि टेक्स्ट इव्हेंट आहे. ॲक्शन इव्हेंट म्हणजे काय की आता एक्झाम्पल, जेव्हा आपण एक बटन क्लिक करतो, सिलेक्टिंग अ मेन्यू आयटम. ओके, एक समजा आपण मेन्यू बार, मेन्यू आयटम्स आपण घेतले, त्याला क्लिक केल्यावर काहीतरी आपल्याला ट्रिगर केल्यावर एक इव्हेंट घडतंय, दॅट इज नथिंग बट ॲक्शन इव्हेंट. आयटम इव्हेंट म्हणजे काय की चेक बॉक्सला सिलेक्ट अनसिलेक्ट करणं, किंवा रेडिओ बटनला मार्क अनमार्क करणं,
की इव्हेंट म्हणजे काय की बटन, त्या बटनला प्रेस करणं, रिलीज करणं, टायपिंग अ की, दॅट इज नथिंग बट अ की इव्हेंट. माऊस इव्हेंट म्हणजे ड्रॅग करणं, जसं आता आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ड्रॅग करतो, क्लिक करतो माऊसने, किंवा मग मूव्ह करतो वन साईड टू अनदर साईड, दॅट इज नथिंग बट माऊस इव्हेंट. नेक्स्ट वी हॅव टेक्स्ट इव्हेंट. टेक्स्ट इव्हेंट काय आहे की आपण पर्टिक्युलर एक टेक्स्ट फील्ड, एक टेक्स्ट एरिया घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी टाईप करतोय, दॅट टाईप ऑफ इव्हेंट इज नथिंग बट टेक्स्ट इव्हेंट. सो दीज ऑल 5 टाइप्स ऑफ इव्हेंट क्लास would be asked in your MSBT exam for 2 marks, 4 marks or 6 marks. Explanation with the diagram, with syntax or with short program. Okay. त्याच्यानंतर आहे इव्हेंट लिसनर इंटरफेस. लिसनर इंटरफेस म्हणजे काय की द रूल फॉर लिसनिंग टू हँडल अँड इव्हेंट, अ क्लास मस्ट इम्प्लिमेंट अ स्पेसिफिक लिसनर इंटरफेस. काहीतरी म्हणजे तो ऑब्जेक्ट जेव्हा काहीतरी परफॉर्म करतोय तर पहिलं तो ऐकतोय, सर्टन टास्क तो ऐकतोय आणि मग तो परफॉर्म करतोय. ओके. इफ यू वॉन्ट टू हेअर अ माऊस क्लिक, यू मस्ट फॉलो द माऊस लिसनर रूल्स. म्हणजे जर समजा आपल्याला माऊसचं क्लिकिंग ऐकायचं असेल तर आपण काय करणार आहोत, पहिलं त्याचे काय रूल्स आहेत ते बघणार आहोत. राईट. आता इथे काय आहे, ॲक्शन लिसनर म्हटलं की ॲक्शन परफॉर्म असणार, आयटम लिसनर म्हणलं की आयटम स्टेट चेंज, की लिसनर म्हणलं की की प्रेस्ड, की रिलीज्ड, की टाईप, माऊस लिसनर म्हणलं की माऊस क्लिक, माऊस ड्रॅग, माऊस मूव्ह, राईट, मुव्हिंग अँड ड्रॅगिंग. आता हे माऊस लिसनर आणि माऊस मोशन लिसनर, दीज बोथ आर सिमिलर, आपण प्रोग्राममध्ये बघूच हे. त्यानंतर आहे टेक्स्ट लिसनर, ज्याच्यामध्ये टेक्स्ट व्हॅल्यू चेंज्ड. आपण जेव्हा पण त्या टेक्स्ट बॉक्समध्ये किंवा त्या टेक्स्ट एरियामध्ये आपण जेव्हा पण काही टाईप करतो तेव्हा त्याचं व्हॅल्यू चेंज होऊन जाते. राईट. त्यानंतर आहे 3 स्टेप इम्प्लिमेंटेशन. हाऊ टू कोड इट. आता इम्प्लिमेंट द इंटरफेस इन युअर क्लास. आपल्याला जर इंटरफेस आपल्या क्लासमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पब्लिक क्लास नेम, इम्प्लिमेंट ॲक्शन लिसनर टाकावं लागणार आहे. आणि जर समजा आपल्याला पर्टिक्युलरली त्या कंपोनंटला ॲक्शन लिसनर द्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या ऑब्जेक्ट डॉट ॲड ॲक्शन लिसनर आणि इन ब्रॅकेट धिस, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपोनंटला काही ॲक्शन लिसनर आपण देतोय. ओव्हरराईड कसं करायचं लिसनर मेथड्स, तर एक मेथडच घ्यायची, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म. ओके. आणि ॲक्शन इव्हेंट ई. ओके. म्हणजे त्या ॲक्शन इव्हेंटचा पण एक ऑब्जेक्ट काढायचा. ओके. आपण मोस्टली इम्प्लिमेंटेशन आणि रेजिस्ट्रेशन ऑफ दॅट लिसनर विथ द सोर्स एवढंच आपण बघणार आहे. ओके. आता सम क्वेश्चन वुड बी आस्क, विच इंटरफेस डू आय नीड टू हँडल अ चेकबॉक्स. चेकबॉक्स म्हटलं की आयटम लिसनर येणार. ओके. आणि जर माऊस म्हटलं, मुव्हिंग ऑफ माऊस, देन यू शुड नो माऊस मोशन लिसनर इंटरफेस. ओके. Then what is the method name used by action listener? Action performed. Okay. हे basic question होतं, just for interaction between you and me. Thank you. So in the further lecture, we will be going to see, in the further lecture, we will be going to see practical number 20, 21 and 22. ओके. हे तिन्ही पॉसिबल नाही आहे. जर व्यवस्थित आपल्याला फोकस देऊन जर आपल्याला करायचं असेल तर मी नक्कीच ते ट्राय करेल. ओके. एका लेक्चरमध्ये 2 प्रोग्राम आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये 1 प्रोग्राम, असं करून आपण तो प्रोग्राम संपवू. ओके. आणि अशा प्रकारे आपला हा युनिट नंबर 4 जो आहे तो एंड होतोय. फक्त 3 प्रॅक्टिकल्स राहत आहेत, त्या आपण नक्कीच कव्हर करू नेक्स्ट लेक्चरमध्ये. Okay, if you like this lecture, if you like this video, do like, share, comment and subscribe this channel. Also join Telegram link. Okay. Yes. Thank you.